उद्धव ठाकरे मुंबईमध्ये शिवसर्वेक्षण अभियान राबवणार। 18 नेते आणि 18 सहाय्यकांवर 36 मतदारसंघांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवली। साताऱ्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला सुरुवात। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना महिलांनी राख्या बांधल्या। महायुतीला गालबोट लावणाऱ्यांना भाजपने ताकीद द्यावी। काळे झेंडे दाखवल्यानंतर सुनील तटकरेंची कठोर भूमिका। तर फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करावी, मिटकरींची मागणी। जुन्नरमध्ये भाजपच्या आशा बुचके आणि कार्यकर्त्यांकडून अजित पवारांना काळे झेंडे। पर्यटनाच्या बैठकीत डावलल्यानं कार्यकर्ते आक्रमक। अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांचा कर्जत जामखेड दौरा। आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात अचानक दौरा केल्यानं चर्चांना उधाण। महाविकास आघाडीला 175 ते 180 जागा मिळतील, संजय राऊतांनी अंदाज वर्तवला। राष्ट्रवादी आणि शिवसेना सोडून गेलेले अनेक जण परतण्यासाठी इच्छुक असाही दावा। सोशल मीडियासाठी शिवसेनेचा नवा चेहरा। राहुल कनाल यांच्या खांद्यावर जबाबदारी। सोशल मीडिया राज्य प्रमुखपदी वर्णी। मराठ्यांनी आरक्षण का मागावं, संभाजी भिडे यांचा सवाल। मराठ्यांनी देश चालवायचं सोडून आरक्षण मागतायत असं वक्तव्य। झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन भाजपमध्ये जाण्याची शक्यता। आज कोलकात्याहून दिल्लीला जाणार। सोरेन यांना 3 आमदारांची साथ। नंदुरबारमध्ये कार चालकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। अनियंत्रित कारनं चौघांना उडवलं, दोघांचा मृत्यू। मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक। 3,33,00,000ची सोन्याची पावडर जप्त। उद्या दिवसभर कधीही रक्षाबंधन करा, रक्षाबंधनाला भद्रा काळ वर्ज नसल्याचं पंचांग करते मोहन दाते यांचं स्पष्टीकरण। त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात भाविकांची आजही अलोट गर्दी। श्रावण महिना आणि 3 सलग सुट्ट्यांमुळे भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।